आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। पंतप्रधान मोदी आज सोलापुरात येत आहेत। मोदींच्या हस्ते 15,000 घरकुलांचं वाटप केलं जाणार आहे। तर सोलापुरात विविध विकास कामांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते केला जाणार आहे। आठवडाभरात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत। तर मागच्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी हे नाशिक आणि नवी मुंबई दौऱ्यावर होते। महाराष्ट्रामध्ये ते आलेले होते। वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि आता दुसऱ्या शुक्रवारी ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येताना दिसून येत आहेत। आज त्यांचा सोलापूर दौरा आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे। तर महाराष्ट्रामध्ये येताना दिसतंय आणि पंतप्रधान मोदींचा हा दौरा नेमका कसा असेल ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 11:15 वाजता सोलापुरातील सभास्थळी त्यांचं आगमन होणार आहे। तर 30,000 गृहप्रकल्पाच्या डेमो फ्लॅटची ते पाहणी करतील। योगा सेंटरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। तर व्यासपीठावर आगमन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। दुपारी 12 वाजता ते बंगळुरूकडे रवाना होतील। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? मागच्याच शुक्रवारी पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि त्यानंतर आता दुसऱ्या शुक्रवारी पुन्हा पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। सोलापुरात वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। काय अपडेट्स आहेत त्यांच्या या दौऱ्याचे? निश्चितच फरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। कारण सलग 13 दिवसांमध्ये दुसरा दौरा ते महाराष्ट्राचा करताना पाहायला मिळत आहेत। आणि या दोन्ही प्रकल्पांचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही दौऱ्यांचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर अटल सेतूचं पायाभरणी असेल किंवा या स्वतः गृह प्रकल्पाची पायाभरणी असेल ती पंतप्रधानांच्या हस्ते झालेली होती आणि दोन्हीही प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। एकूणच महाराष्ट्रावरती आपलं विशेष प्रेम असल्याचं दाखवताना कुठेतरी आपण दिलेल्या वचनांची पूर्तीही करत आहोत असा एकंदरीत दावा आहे तो भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना पाहायला मिळत आहेत। आज 30,000 घरांपैकी 15,000 जे पहिल्या टप्प्यातील घरं आहेत जी पूर्ण झालेली आहेत त्यांचं वाटप केलं जाईल, त्यांचं चावी वाटप केलं जाईल। अवघ्या 5 लाखांमध्ये या घरांचं वाटप केलं जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी काही वेळापूर्वीच आपल्याशी बातचीत करताना सांगितलेलं होतं की तब्बल जी 15,000 घरं तयार झालेली आहेत दुसऱ्या टप्प्यातील घरं लवकर तयार करू। मात्र ही 15,000 घरं तात्काळ तयार झाल्यामुळे आता आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे। त्यामुळे अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागांमध्ये असंघटित कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी अशाच प्रमाणे पंतप्रधान आवास योजनेतून स्वस्तामध्ये कुठेतरी घरं तयार करता येतील का याची चाचपणी आता म्हाडातर्फे सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठा दिलासा आत्ता कामगारांना मिळाला असता तरी पुढे ग्रामीण भागातील लोकांसाठी हा मोठा दिलासा होऊ शकतो की अवघ्या 5 लाखांमध्ये जर त्यांना घर मिळणार असेल तर निश्चितच ही दिलासाजनक बाब असेल। फरा चेतन, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। देशाचे पंतप्रधान हे 8 दिवसातच दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे आणि तेही आता लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत काही दिवसांमध्ये त्याच्यापूर्वी, त्यामुळे याचा राजकीय अर्थ काय काढता येईल? निश्चितच काही दिवसांपूर्वी स्वतः माजी मुख्यमंत्री जे आहेत काँग्रेसमधून सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलेलं होतं की मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती। माझी मुलगी जी आमदार आहे प्रीती शिंदे तिलाही ऑफर देण्यात आलेली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला होता। त्यामुळे एकूणच पंतप्रधान वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत। त्यातून एक संदेश देत आहेत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपची हवा आहे। उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र हा दुसरं मोठं राज्य आहे ज्यातून सर्वाधिक खासदार असतात ते लोकसभेमध्ये निवडून जात असतात। तब्बल 48 खासदार महाराष्ट्रातून जातात। त्यामुळे महाराष्ट्रावरती विशेष लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला भाजपने पाहायला मिळत आहे। त्यामुळे आत्ताच नव्हे तर पुढील महिन्यामध्ये पुन्हा 15 फेब्रुवारी रोजी सुद्धा मुंबईमधील कोस्टल रोडचं पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे आता येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये पंतप्रधानांचे अधिकाधिक दौरे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। एकूणच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान थेट मैदानात उतरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। फरा चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। तर याच विषयीची मोठी अपडेट आहे। सोलापूरप्रमाणे आता कामगारांसाठी ग्रामीण भागामध्ये घरं उभारणार असल्याचं सांगण्यात येत आहे। पंतप्रधान आवास योजनेतून घरांची निर्मिती केली जाणार आहे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी तशी घोषणा केली आहे। असंघटित कामगारांसाठी गावाकडेही घरांची निर्मिती केली जाणार आहे। सोलापूरच्या प्रकल्पामुळे विश्वास वाढल्याची सावेंनी माहिती दिलेली आहे। आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरातील सगळ्यात मोठा जो प्रोजेक्ट आहे त्याचं उद्घाटन होतंय, लोकार्पण केलं जाते। अनेकांना जे कामगार आहेत त्यांना घरं दिली जात आहेत आणि त्याच
याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरं उभारणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी केलेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा येत्या काळामध्ये या योजनेतून घर मिळू शकतं। आज हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आम्हाला एक विश्वास वाढलेला आहे की असे प्रोजेक्ट आम्ही अनेक अजून कित्येक गावांमध्ये करू शकतो आणि ते पण यशस्वी होतील अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।